नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे बरं का. कारण की काल झाला बाबाचा बड्डे आणि तो आम्ही खूप धमाल मस्तीने सेलिब्रेशन केला. तोच मी आज ह्या ब्लॉगमध्ये घेऊन आलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया जेवणापासून. तर जेवायला केली होती पनीरची भाजी. भाजीची रेसिपी पण मी शेअर करते. सगळ्यात अगोदर कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर बारीक करून घेतलं. मग पनीरचे बारीक कट केला आणि तो तळून घेतला. त्यानंतर मटार टाकले. ते चांगलं तेलामध्ये तळल्यानंतर त्यामध्ये तळलेले पनीर टाकून ते हलवून घेतलं, चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर भाजी मिळून येण्यासाठी थोडंसं पाणी ओतलं. चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचं कूट, लाल मिरची यासारखे पनीर मसाले वगैरे आईसाहेबांनी काय काय टाकलं होतं. त्यानंतर घरचीच रानातली ताजी कोथिंबीर घेऊन बारीक चिरून त्यावर टाकली. वास तर सगळ्या घरातनं एक नंबर सुटला होता बरं का. पनीरची भाजी तर आता तयार झाली होती. थोडंसं गॅसवर बारीक गॅस करून ठेवली आणि ही बघा पूर्ण पनीरची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. तोपर्यंत काय काजू बदाम कट करायलाच माझा अर्धा तास गेला. ते सगळं कट करून खीर केली होती. त्या खिरीत सगळं टाकलं. त्यानंतर ते मिक्स केलं. खोबऱ्याचा खीस टाकला. सगळं टाकून बारीक गॅसवर खीर चांगली उकळू दिली. एका गॅसवर खीर होईपर्यंत आईसाहेबांनी दुसऱ्या गॅसवर वांगी तळून घेतली. वांग्याची पण भाजी करायची होती. मग काय वांगी चिरली अगोदर, त्यानंतर तळली. मग वांगी फोडणी टाकायला घेतली. कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याची बारीक पेस्ट करून तेलामध्ये तळून घेतली. त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ, धने पावडर, मिरची पावडर, आंबारी चटणी वगैरे काय काय मसाले अजून खूप काय होते बरं का. मला काय त्याची एवढी नावं माहीत नाहीत, कारण की आईसाहेब भाजी करत होते आणि व्हिडिओ मी काढत होती, म्हणून मी सांगते मला जेवढं माहिती आहे तेवढं. त्यानंतर तळलेली वांगी त्यामध्ये टाकून घेतली आणि मस्तपैकी सगळं मिश्रण हलवून घेतलं. हे सगळं बघूनच असं खाऊ वाटत होतं बरं का. एवढा भारी वास वगैरे येत होता. मग काय आता भाजी तर तयार झाली. कोथिंबीर बारीक चिरून ठेवलेली होती ती पण टाकली त्यावर. वांग्याची भाजी मिळून येण्यासाठी त्यावर थोडंसं पाणी टाकलं. तरी बघा एकदम झणझणीत झालेली आहे. तोपर्यंत राईस एका पातेल्यात शिजायला घातला होता. तो पण झालेला होता. तोपर्यंत आईसाहेबांनी दुसऱ्या गॅसवर पापड तळून घेतले, कारण पापड तर लागतात जेवणात, त्याशिवाय मजा नाही येत. आता तर करायला चालू केलं होतं बरं का. अजून तळायचे होते आणि भजी पण करणार होते आईसाहेब. मग काय भजी पण केले. मस्तपैकी असे तळले होते, कुरकुरीत पण लागत होते. लय भारी झाले होते भजी पण. मी पण तोपर्यंत भैयासाहेब आला. मग काय बड्डेचा केक वगैरे आणायचा होता. मग चल म्हणलं जाऊन येऊ मोहोळला आपण. हार ते घेतला बरं का, पण आमच्यातलं दूध खराब झालं होतं. मग अगोदर आईसाहेबांनी दूध पण आणायला सांगितलं होतं. मग दूध घेतलं. ते बड्डेचं जरा बलून वगैरे घ्यायचे होते, मग ते घेण्यासाठी आलो. ते काय घेतलं, पण त्या दुकानात काय एवढं खास नव्हतं, म्हणून भैयासाहेबांनी दुसऱ्या दुकानात नेलं बरं का. मग काय आलो तिथं पण 1-2 बलूनची पाकिट घेतली. आम्ही जाम कन्फ्युजनमध्ये होतो बरं का, काय घ्यायचं आणि काय नाही म्हणून. ते झालं. मग नंतर केक जवळ आलो, पण केकचं दुकान तर काय बंदच होतं बरं का. मग काय त्याला कॉल करून बोलवलं. मग घेतला केक. आता निघालो घरी आल्यावर तर काय लय राडा होता बरं का, डेंजर. आता घेतलं बलून फुगवायला, पण काय फुगून तोंड पण दुखायला लागलं, हात पण दुखायला लागलं. लय बेकार राडा झाला होता बरं का. किती पण फुगवलं तर अजून होतेच, किती पण केलं तर अजून राडा होताच बरं का. पूर्ण कधी होते असं वाटत होतं. काय मी तर जाम दमले होते बाबा. भैयासाहेबांना म्हणलं कर लवकर, सारा आपल्याला लय काम माहिती अजून. आणि आम्ही दोघंच सगळं करत होतो राव. लय म्हणजे लय वैताग आला होता. भैयासाहेबांना म्हणलेलं बरं का, फुगं कमी घ्या. आता फुगवताना निघला राडा. मग कळलं त्यांना कसं असतं ते. तरी ते फुगवायचं ते पंप आणलं होतं म्हणून बरं झालं, नाही तर आमची चांगलीच वाट लागली असती. बड्डेच्या टायमिंगला आमचं तोंडच फुगलं असतं फुग्याच्या जागेला. लय डेंजर राडा झाला असता राव. भैयासाहेब म्हणले चल बघू कोण जास्त फुगवत आहे. आता मग काय लागली आमची शर्यत बरं का, कोण जास्त फुगवत आहे. मी तर आपल्या पंपानं हवा मारत होती, पण मला बी काय जमीन होतं बरं का. हा पिंकवाला फुगा पण 1 नंबर फुगला होता बरं का. फुगून तोंड पाक असं दुखायला लागलेलं ना, बेकार गालबेल. मग काय घेतले फुगे फुगून लवकर सारा. भैयासाहेब आज जिमला काय गेले नव्हते बरं का, बाबाचा वाढदिवस होता म्हणून. पण जिमपेक्षा जास्त डेंजर वर्कआउट इथे झाला बरं का, फुगून. भैयासाहेब स्वतः म्हणले राव जिम गेला असतो तर बरं झालं असतं, पण हे फुगवणं म्हणजे हसून बी तोंड दुखायचं आणि फुगून पण गाल दुखायचं. लय बेकार राडा झाला.
आम्ही सगळं काही एका कलरचं फुगं आणलं नव्हतं बरं का. म्हणजे आणलं होतं लाल कलरचं, फक्त हार्टचं एक कलरचं पॅकेट आणलं होतं, ते सेमच होतं. आणि बाकी सगळं मिक्स कलरचं आणलेलं. सगळं असं छान दिसावं असं मग आमचं प्लॅनिंग होतं. बघू आता कसं होतं. सगळं पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. फुगे फुगून तर झाले होते, पण आता लावायचं जाम मोठं टेन्शन होतं बरं का. मग काय घेतली खुर्ची आणि चढले खुर्चीवर आणि करायला लागले सगळं नीट डेकोरेशन. पण काय डेकोरेशन करता करता चढ उतर करून एवढं पाय गळ्यात आलतं ना, विचारू नका. एवढं बेकार दुखायला लागलेलं पाय. आणि आमची आउट मेंदूची बच्चे पार्टी 4 जण होती बरं का. काहीच उमजू देत नव्हती. सारखं इकडं तिकडं एवढं वरडाय तर लावलंय ना त्यांनी. फुगवायचं त्याचं दुसरं तोंड दुखत होतं. आणि हे आउट मेंदूला बोलून दुसरं डोकं दुखायला लागलं अजून. फायनली 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर हे असं पूर्ण असं डेकोरेशन झालं होतं बरं का. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. मग काय तोपर्यंत भैयासाहेबांनी आणला केक. पण सगळ्यात अगोदर ओवाळायचा मान तर आईसाहेबांचाच असणार ना, कारण बाबाचा बड्डे. मग काय घेतलं ओवाळून, पण काय टोपी विसरले घालायची. मग लागले ओरडा आजी. मग काय आणली टोपी बाबाला घातली. त्यानंतर भैयासाहेबांनी आणला होता हार पण घातला. आणि हे आमचा छोटू डॉन. ह्याला तर काही दमच नव्हता बरं का. सारखं बाबाकडे पळत होतं. तिला वडून एक डोकं ताप झालतं नुसतं. मग सगळे तर आले होते. म्हणलं चला आता लवकर सेलिब्रेशन करूया, भूक पण लागली सगळ्यांनाच. मग बड्डे सेलिब्रेशन केला असाच. मग केक कट केला. आता केक आणलाय म्हणल्यावर तो सगळ्यांना द्यावाच लागेल ना, का फक्त मीच खाऊन तर नाही ना चालणार. मग काय सगळ्यांना सर्व केला. त्यानंतर जेवायचं झालं बरं का चालू. जेवायच्या टायमिंगला तर एवढा राडा उठला होता ना, विचारू नका. हे इकडे पळतंय ते तिकडे पळतंय, ह्याला हे पाहिजे त्याला ते पाहिजे. जाम वैताग आलता राव. वाटलं नव्हतं बड्डे सेलिब्रेशन करताना एवढा ताप होईल. आणि लेकरं मध्ये करत होती सारखं. मग काय ह्यांना 2 चापटा दिला दोघांना आणि बसवलं टीव्हीच्या रूममध्ये. माझं जाम पाय दुखायला लागलेलं बरं का. एवढं सगळं करून करून म्हणले भैया साहेबांना या म्हणलं जरा आता बघा तुम्ही राहिलेलं. मग काय त्याला सांगितलं कराय. तोपर्यंत काय ह्याच्या पोटात लागलं काळवं वरडायला लगी केक बघून. इथं सगळी जेवण करते तोपर्यंत ह्यानं आपलं वाटीभर केक आणला बरं का उभारूनच. मी तर घामानं पूर्ण भिजून गेलेली बरं का. एवढा घाम येत होता. चला आता मी पण जेवण करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला बड्डे सेलिब्रेशन नक्की सांगा.